तुकोबाराय म्हणतात, म्हणूनी शरण जावे सर्व भावी देवासी. म्हणून शरण जायचंय. आता म्हणून हा शब्द व्याकरण दृष्ट्या फार महत्वाचा आहे. म्हणून आणि परंतु हे दोन शब्द फार महत्वाचे आहेत बरं का. ऐका, म्हणून नावाचा शब्द मागील आशय पुढे घेऊन येतो आणि परंतु नावाचा शब्द जो पुढचा आशय तो सगळा पुसून टाकण्याचं काम करतो. लक्ष देऊन ऐका, तुकोबाराय म्हणतात, म्हणून शरण जावे. म्हणून आणि परंतु हा शब्द, दोन शब्द फार महत्वाचे आहेत. म्हणून हा शब्द काय करतो, मागचा जो आशय तो पुढे घेऊन येतो. आता कसं, लक्ष देऊन ऐका. एखादा माणूस व्यवहारामध्ये आपली कठीण परिस्थिती असताना आपल्याला त्यानं ₹1,00,000 दिले, बिनव्याजी दिले बरं का. ₹1,00,000 दिल्याच्या नंतर योगायोगानं त्यानं ₹1,00,000 दिले आणि आपण ते ₹1,00,000 योग्य वेळेला त्याला परत दिले. योग्य वेळेला परत दिल्याच्या नंतर आपल्याकडून ज्यानं उसने पैसे घेतले होते तो श्रीमंत झाला आणि आपलं थोडं डगमगायला आलं. मग आपली दरिद्री आल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण त्याच्याकडे पैसे मागायला गेलो त्यावेळेस तो विचार करतो, बाबा काही का असना आपल्या दबक्या परिस्थितीमध्ये यानं आपल्याला ₹1,00,000 मदत केली म्हणून याला ₹10,00,000 मी द्यायला तयार आहे. पेरणीच्या टायमामध्ये त्याचं पेरायचं सोडून त्यानं माझं पेरू लागलं का, माझी दुःखाची वेळ होती, माझं पेरू लागलं म्हणून आता मी माझं पेरण्याच्या अगोदर त्याचं पेरू लागणार का, तर मागेला असं त्यानं पुढं आणला म्हणून त्यानं माझं पेरू लागलं म्हणून त्याचं ठेवून मी आता त्याचं पेरून देणार. 11 तारीला माझ्याजवळ दागिने कमी होते म्हणून माझी मैत्रीण, तिचं नाव आहे शांताबाई, शांताबाईकडे जरा शिल्लक दागिने होते. शांताबाईनं कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तिचे दागिने जास्त असल्यामुळे थोडे दागिने मला तिनं अंगावर वापरण्याकरता दिले आणि दिल्याच्या नंतर पुन्हा कालांतरानं माझ्याजवळ बघायचं काम नाही, एवढे दागिने आले, लाडक्या बहिणीचे सगळे पैसे पडले, कुठलाही लाभ घेतला मी आणि जास्त दागिने केले. आणि म्हणून मी सुद्धा शांताबाईनं माझ्याकडे नसताना मला दिले म्हणून माझे सुद्धा दागिने मी वापरण्याकरता शांताबाईला दिले. म्हणून हा शब्द मागला असे पुढे घेऊन येतो. म्हणून शरण जावे का, कारण जेने हा जीव दिला दान आणि म्हणून शरण जावे. देवानं आपल्याला गणपती बाप्पांनी देह दिलाय म्हणून शरण जावे. एवढंच नाही बघा, अजून उदाहरण गोड आहे. महाराज म्हणतात, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले, मनोनी रामेश्वरी मनोनी रामेश्वरी मनोनी रामेश्वरी तुकासी आले हो मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवी ले. मनोनी रामेश्वरी का
गीता तुळणीसी ब्रह्म तुकासी आले, साक्षात ब्रह्मपदापर्यंत तुकोबाराय पोहोचले. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. म्हणून हा शब्द मागला असे पुढे घेऊन येतो. ऐका, म्हणून शरण जायचंय का, एवढा सिद्धांत त्या देवानं, त्या गणपती बाप्पानं आपल्याला देह दिला. आता परंतु शब्द काय करतो, विठाला माझ्याकडे लक्ष द्या. परंतु हा शब्द काय करतो, जेवढा मागचा आशय तो पुसून टाकण्याचं काम करतो. आता लक्ष देऊन ऐका. कसंय, आपल्या दरडवाडेमध्ये एखादं पोरग नवीन नवीन भजनाला लागलं. नवीन नवीन भजनाला लागल्याच्या नंतर छान आहे, ते घरच्यांसाठी छान आहे, गावासाठी छान आहे बरं का. मग नवीन नवीन भजनाला लागल्याच्या नंतर त्याला हळूहळू टाळ वाजवायला यावं. योगायोगानं चांगल्या भजनाच्या संगतीत जाऊन टाळ वाजवायला लागलं. अशा मृदंग वादकाच्या संगतीमध्ये जाऊन मृदंग वाजवायला लागलं. कीर्तनकार झालं, चांगलं शिकलं, आनंद वाटला. ती शिकल्याच्या नंतर गावातले असे एक बाबा सांगू लागले, म्हणू लागले, आमच्या गावातला एक पोरगा आहे, काही येत नव्हतं पण टाळ वाजवाय शिकला, मृदंग वाजवाय शिकला आणि हळूहळू फेटा बांधून कीर्तन करायला. परंतु बिना पाण्याची घेऊन टाळ वाजविणं गेलं, मृदंग वाजविणं गेलं, कीर्तन करण्याचा सुद्धा आशय पुसून टाकला. कुण? परंतु या शब्दानं तुकोबारा इथं म्हणून हा शब्द वापरतायत. म्हणून हा शब्द मागेला असे पुढे घेऊन येणार आहे. का बाबा, तुम्हाला जाणीव करून देतात, शरणागती करा देवाची. त्या देवानं तुम्हाला दिले इंद्रिय, हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसे नारायण, नासे जीवपण भवरोग. अजून तुम्हाला सांगतो, शरणागती ज्याची करायची तो आपल्याला सांभाळणारा पाहिजे. तुकोबारांच्या नाटामध्ये गोड प्रमाण आहेत. तुकोबारा म्हणतात म्हणून शरण जावे. का? त्याचं कारण आहे. आता ऐका. शरणागता वज्र पंजर, आभयदाना तू उदार, सकळ देवा तू अगोचर, होसी अविकार अविनाश, आणि म्हणूनी शरण जावे. म्हणूनी शरण जावे. शरण जावे सर्व भावी देवासी. सर्व भावे म्हणजे मावस भाऊ, चुलत भाऊ, सखा भाऊ. सर्व भाऊ, सर्व भावे म्हणजे कुणा माम भावानं, सख्या भावानं असं का नाही, तर सर्व भाव याचा अर्थ आहे काया वाचा मने. कायेनं शरण गेलं पाहिजे, कायानं शरण गेलं पाहिजे, मनानं शरण गेलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं मनानं शरण गेलं पाहिजे. खरं सांगू का, सर्व भावानं शरण जाण्याकरता तुकोबारायने देवाला प्रार्थना केली. लक्ष देऊन ऐका.